बघू शकता इथं पिंजरा लावलेला आहे आणि बघू त्याच्यामध्ये खेकडे आलेत की नाही ते। तर बघू शकता खेकड आलेले कसले जबरदस्त आहे, बघू शकता एकदम काळे, बघू शकता। तर बघू शकता इथं पप्पांनी एक पिंजरा लावले, खेकडे आहे का नाही ते। तर बघू शकता खेकडे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये ओतून घेतो या पिंजऱ्यांमध्ये, बघू शकता। तर बघू शकता याच्यामध्ये पण खेकडे भेटल्यात आपल्याला आणि तर बघू शकता त्याच्यामध्ये खेकडे भेटल्यात, पण बारक्या साईजचे आहे सगळ्या, मीडियम साईजचे आणि बारक्या साईजचे। बघू शकता चिमट्या माशाचं पिल्लू गावलेलं आहे आम्हाला, गेल ते काढायला, त्याच्यामध्ये खेकडे गावलेले आहे आम्हाला, बघू शकता। बारीक मोठी साईज आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता बारीक खेकडे आहे माझ्या हातामध्ये। तुम्ही बघू शकता आम्हाला एवढे खेकडे सापडल्यात पिंजऱ्यांमध्ये। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हाय मित्रांनो, आज परत आलो आपण पिंजरे लावायला। तर तिकडे खाली पप्पा गेल्या, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता इकडे पिंजरे लावणार आहे, गवत दिसतं इकडून। तर पप्पा गेले त्या साईडला लावायला पिंजरा। तर बघू शकता तिकडून पप्पा लावून आलेत पिंजरा आणि या साईडला जाणार आहे आम्ही आता वरती लावायला। तर बघू शकता पप्पा इथं लावणार आहे पिंजरा आणि मी तिकडे वरती जाणार आहे त्या झाडाकडे। तर बघू शकता झाडापाशी आलेलो आहे मी आणि इथं पिंजरा लावून घेणार आहे खाली। तर तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता इथं पिंजरा लावून घेणार आहे मी। तर बघू शकता पिंजरा लावून घेतलाय मी, अशी मस्त जागा करायची गवतांमध्ये आणि मग लावून घ्यायचं आहे पिंजरा। तर हे पिंजरे लावलेले खेकडींसाठी। तर तुम्ही बघू शकता या लाकडापाशी एक पिंजरा लावणार आहे मी। तर बघू शकता हे पाणी दिसतंय ना, याच्यामध्ये पिंजरा लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर पहिली जागा करून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो। बघू शकता जागा करून घेतली मी आणि पिंजरा लावून घेतलाय। तर अशा प्रकारे जागा करून लावायचे आतमध्ये पिंजरे। तर मी या लाकडापाशी पिंजरा लावून घेतलाय आणि पप्पा तिकडून वरून पिंजरा लावून आल्यात। तर आमचे पिंजरे लावून झालेले आहे आणि आता चाललो आहे घरी। तर बघू शकता, तर बघूया सकाळच्या येऊन आपल्याला खेकडे भेटतात की नाही ते। तर बघू शकता सकाळ झालेली आहे आणि आम्ही पिंजरे लावलेत ते काढायला जाणार आहे आम्ही। तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो। तर तुम्ही बघू शकता आम्ही घरापासून निघालेलो आहे। तर तुम्ही बघू शकता येऊन पोचलो आम्ही इकडे। तर बघू शकता इथं गाडी लावलेली आहे आणि तिकडे जाणार आहे खाली। तर इकडं काय रस्ता नाही खाली जायला गाडी घेऊन, तर चालत जाणार आहे। तर तिकडे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला। तर तुम्ही बघू शकता इकडे येऊन पोचलेलो आहे आम्ही। तर इथं खोड दिसतं, इथं मी पिंजरा लावलेला आहे आणि पप्पांनी तिकडे वरती लावला आहे। तर पप्पा गेले तिकडे काढायला आणि मी काढणार आहे, तर तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता इथं खाली लावलेला आहे मी पिंजरा, तर तुम्हाला दाखवतो खाली जाऊन। बघू शकता इथं पिंजरा आहे आणि मी त्याच्यावर दगड ठेवून घेतले आहे। तर बघू शकता पिंजरा काढलेला आहे मी आणि वरती जाऊन बघू आपण त्याच्यामध्ये खेकडे आलेत की नाही ते। तर बघू शकता खेकड आलेले कसली जबरदस्त आहे, बघू शकता। तर तुम्हाला बाहेर काढून दाखवतो। तर बघू शकता कसली जबरदस्त साईजचे खेकड भेटलेले आपल्याला पिंजऱ्यांमध्ये, एकदम काळे, बघू शकता कशा मोठ्या साईजच्या, बघू शकता तुम्ही। तर आम्ही 2 पिंजरे काढून घेतल्यात
आणि तिकडं खाली लावलेले बाकीचे पिंजरे, तर तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय भेटतं की नाही त्याच्यामध्ये पण. तर आम्ही लावलेलं आहे 7 पिंजरे आणि 2 काढून झालेले आहे आणि 5 तिकडे राहिलेले. तर बघू शकता इथं पप्पांनी एक पिंजरा लावलाय आणि काढायला गेल्यात. तर काढून आल्यावर दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतात का नाही ते. तर बघू शकता पिंजरा काढून आणलाय पप्पांनी, बघू त्याच्यामध्ये खेकडे आहे का नाही ते. तर बघू शकता खेकडे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये ओतून घेतो या पिंजऱ्यांमध्ये, बघू शकता. खेकडे ओतून घेतल्यात आम्ही आणि तिकडे खाली गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला दुसऱ्या पिंजऱ्यांमध्ये आहे की नाही ते खेकडे. तर बघू शकता तिकडून पिंजरा काढून आणलाय पप्पांनी, तर वरती आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता याच्यामध्ये पण खेकडे भेटल्यात आपल्याला आणि या पिंजऱ्यामध्ये ओतून घेणार आहे त्या खेकडे. तर दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता खेकडे याच्यामध्ये ओतून घेतोय आम्ही. तर बघू शकता ओतून घेतलं आम्ही खेकडे याच्यामध्ये. तर मी पिंजरा लावलेला येतं, तर काढून आणून दाखवतो तुम्हाला खेकडे आहे का नाही त्याच्यामध्ये ते. तर बघू शकता पिंजरा काढून आणलेला आहे मी आणि बघू त्याच्यामध्ये खेकडे आहे का नाही ते. तर बघू शकता त्याच्यामध्ये खेकडे भेटल्यात, पण बारक्या साईजचे आहे सगळ्या. तर मोठ्याले खेकडे नाही भेटले त्याच्यामध्ये, मीडियम साईजचे आणि बारक्या साईजचे. तर तुम्ही बघू शकता पिंजऱ्यामध्ये माशाचं पिल्लू गावलेलं आहे आम्हाला. तर बघू शकता, तर ते सोडून देणार आहे आम्ही. शिंगट्या माशाचं पिल्लू येते, तर ते सोडून देणार आहे. तर बघू शकता इथं सोडून देतोय. तर आमचा एक पिंजरा राहिलेला आहे तिकडं खाली, तर पप्पा गेले तिकडं काढायला. आणि त्याच्या खाली तिकडे इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीपासून वरती वडा येतोय ना, त्याला लावलेले आहे पिंजरे. तर बघू शकता तिकडं खाली पिंजरा होता, तो पप्पा गेले ते काढायला. त्याच्यामध्ये खेकडे गावलेले आहे आम्हाला, बघू शकता. बारीक मोठी साईज आहे, बघू शकता तुम्ही. तर ते आता या पिंजऱ्यामध्ये ओतून घेणार आहे. तर बघू शकता खेकडे आले तर आपल्याला बारीक मोठ्या साईजचे. तर तुम्ही बघू शकता बारीक खेकडा आहे माझ्या हातामध्ये, तर तो आपण सोडून देणार आहे. तर बारीक नाही घेणार आम्ही. तर बघू शकता सोडून दिला आहे त्याला. तर तुम्ही बघू शकता आम्हाला एवढ्या खेकडे भेटल्यात पिंजऱ्यांमध्ये. तर सगळी बारीक मोठी साईज आहे, बघू शकता. तरी आपल्याला चांगल्या खेकडे भेटलेले आहे, बघू शकता. तुम्ही बघू शकता तिकडं पप्पा चालले, तिकडं आपण वरती गाडी लावलेली आहे आणि तिकडं वरती गाडी लावून चालून आलोय. तर गाडी काही खाली नाही आली ती चिखलामुळं. तर तुम्ही बघू शकता गाडीपाशी आलेलो आहे आम्ही आणि तिकडं आपली गाडी दिसते बघा पुढं. आणि इकडं पूर्ण चिखल आहे आणि रस्ता पण नाही बरोबर. तर तिकडं गाडी लावलेली आहे आम्ही, बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इकडे चिखल होता त्याच्यामुळे गाडी इथंच ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही.